नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज जो राज्यसेवेचा पेपर झालेला आपला प्रिलिम्सचा, तर त्यामध्ये जे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या विषयाचे जे प्रश्न आलेले होते तर त्याचे पॉसिबल आन्सर्स काय आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. ते आज आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, शॉर्टमध्ये आपण पेपर कंप्लीट करायचा प्रयत्न करू. तर पहिला जो प्रश्न आहे जिओग्राफीमधला तो होता की अमेरिका देशातील सर्व विभागात जगातील सर्वात मोठी कोणती लोहखनिज खाण आहे. तर आता याचं उत्तर आहे मेसाबी. त्याचं उत्तर आहे मेसाबी ही सर्वात मोठी लोहखनिज खाण आहे सरोवर भागात. याशिवाय बर्मिंगहॅम पण अमेरिकेमधलीच लोहखनिजाची खाण आहे, पण ती आहे अलाबामामध्ये. ठीक आहे, ती सरोवर भागात नाही आहेत. त्याशिवाय नेवाडा जे आहे ते पण खाण आहेत, पण ती खाण आहे सोन्या चांदीची. आणि जे मॅग्नेटोगार्स्क आहे ते तर रशियामधलं आहे. नावातच लक्षात येतं ते रशियन असणार, तर ते रशिया आहे. तर म्हणून आपलं उत्तर जे आहे ते काय, मेसाबी. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत. तर सूर्यमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहेत. तर प्रजापती म्हणजे युरेनस. ओके, तर युरेनस जो ग्रह आहे त्याला 61 उपग्रह आहेत का, तर नाही. त्याला किती उपग्रह आहेत, 27. ठीक आहे, तर जो युरेनस ग्रह आहे त्याला किती उपग्रह किंवा चंद्र आपण म्हणू, 27 चंद्र आहेत, 61 नव्हे. याशिवाय जे मग हे पहिलं उत्तर चुकीचं. त्यानंतर बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 58 मिलियन किलोमीटर आहे असू शकतं. ठीक आहे, की आपल्याला जर एक्झॅक्टली माहिती नसलं ते उत्तर बरोबर आहे, पण असू शकतं. कारण काय, बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे त्याचं जे अंतर असेल ते खूप कमी असणार. तर हे स्टेटमेंट बरोबर असू शकतं. त्यानंतर प्रजापती ग्रह सूर्यापासून सरासरी 4495 मिलियन किलोमीटर अंतरावर. आता पृथ्वीपर्यंतचे जे ग्रह आहेत, इव्हन आपण म्हणू मंगळ एक वेळ, ही यांचं अंतर जे आहे सूर्यापासूनचं ते युजली विचारल्या जाऊ शकतं आणि अभ्यासामध्ये पण येऊ शकतं. पण युरेनस सारखा एकदम सर्वात शेवटचा ग्रह आहे, त्याचं अंतर किती वगैरे ते प्रत्येक गोष्ट तुम्ही पाठ करू शकत नाही. तर त्यामुळे हे स्टेटमेंट त्यांनी लॉजिकली जरी पाहिलं असतं तरी चुकीचं केलेलं असतं. तर त्यानुसार काय रे, तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. खरं उत्तर आहे 2871 मिलियन किलोमीटर आहे. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट पण चुकीचं. मग आता ऑप्शन्समध्ये काय रे, फक्त विधान अ बरोबर आहे, ते चुकलं. त्यानंतर सी बरोबर आहे का, नाही, सी पण चुकीचं आहे, ते पण चुकलं. विधान ए आणि सी बरोबर नाहीत, बरोबर. ठीक आहे, आलाय सिंपल प्रश्न लक्षात आला आपल्या. ओके, चलो. आता याच्याशिवाय जर तुम्ही लॉजिकवरती जरी गेले असते तरी काय होतंय रे, इथे काय आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये फक्त विधान ए बरोबर आहे. इथे काय म्हणतात, विधान बी आणि सी बरोबर नाहीत. म्हणजे काय, परत विधान एच बरोबर आहे. याचा पण अर्थ काय होतं रे, बरोबर कोणतं विधान आहे, ए. मग हे दोन्ही उत्तरं असू शकतात काय, दोनपैकी कोणतंही उत्तर असतं तर पूर्ण प्रश्नच कॅन्सल झाला असता. त्यामुळे आपण तसंही म्हणू शकतो की हे तर दोन नाहीच आहे, राहिले कोणते, एक तर सी बरोबर आहे किंवा बी बरोबर आहे. विधान ए आणि सी जर चुकीचं बरोबर नाहीत म्हटलं तर उत्तर काय राहील इथे, बी. काय राहील, बी. तर मग ते सी बरोबर आहे की 4495 किलोमीटर अंतर आहे किंवा 58 किलोमीटर. तर आपण काय म्हणू, बुधाचं माहिती असण्याचे चान्सेस जास्त, त्यामुळे बुधाचं विचारण्याचे चान्सेसही जास्त. म्हणून उत्तर काय राहील रे, विधान ए आणि सी बरोबर नाहीत, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. आता हा पूर्ण लॉजिकवरचा प्रश्न होता. सिंपल लॉजिकवरती तुम्ही उत्तर देऊ शकला असता काय, शहर आणि त्याची विशेष बाब. तर आता याच्यामधलं छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, वर्धा आणि जालना. आता या शहरांबद्दल किंवा जिल्ह्यांबद्दल आपल्याला काय माहिती आहे त्यावर अंदाज घ्यायचा. इकडचं काय रे, जिल्हा स्वतंत्र कधी झाला, 1962 मध्ये, मे बी नाही माहिती असणार. सिटी ऑफ गेट्स, तांदळाचे शहर आणि उपग्रह अनुश्रवण केंद्र. आता यातल्या दोन गोष्टी आपल्याला म्हणजे आपण लॉजिकली काढू शकतो. पहिलं काय रे, सिटी ऑफ गेट्स. सिटी ऑफ गेट्स म्हणजे काय, तर दरवाजांचं शहर. कुठं असेल रे, आता घराच्या दरवाजाची गोष्ट करत नसेल, गेट्स म्हणतात म्हणजे मोठं गेट. मोठमोठे गेट्स कुठे असतात, जे जुनी शहर आहेत, अत्यंत जुनी शहरं, शेकडो वर्ष आधीची, ज्याला किल्ला होता किंवा तटबंदी होती, त्याला तटबंदीला मोठे गेट्स राहायचे. तर सिटी ऑफ गेट्स म्हणजे त्या प्रकारचं असू शकतं. तर मग असं जुनं शहर कोणतं आहे की ज्याला तटबंदी वगैरे आहे, कोणतं आहे रे, एकच आहे, गोंदिया, वर्धा तर जालना तर नाही आहे. कोणतं आहे, छत्रपती संभाजीनगर. मग ही जोडी कोणाला लागणार, सिटी ऑफ गेट्स. याशिवाय दुसरं काय रे, तांदळाचं शहर.
तांदळाचं शहर म्हणजे काय, त्या भागामध्ये तांदळाचं उत्पादन खूप जास्त व्हायला पाहिजे. कोणता भाग आहे की जिथे तांदळाचं उत्पादन होतं महाराष्ट्रात? एक तर कोकण विभाग असेल किंवा पूर्व महाराष्ट्र असेल. आता कोकण विभागातलं यात तर एक नाव नाही आहे, मग पूर्व विभागातलं कोणतं नाव आहे? एकच आहे. कोणतं? गोंदिया. मग ही जोडी लावू शकता. मग दोनपैकी तुम्ही एक कोणतीही जोडी लावली असती तरी तुमचं उत्तर आलं असतं. एचं 2. अच्छा, चला 2 ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला बी वरती पण यावं लागणार आहे. काय रे? गोंदिया हे तांदळाचं शहर आहे. तर गोंदिया हे तांदळाचं शहर आहे. बीचं 3. चला उत्तर 4. लक्षात आलं. त्यानंतर वर्धा जे आहे ते 1962 मध्ये हा स्वतंत्र जिल्हा झालेला होता आणि जालना इथे उपग्रह अनुश्रवण केंद्र आहे. ओके, तर या 2 गोष्टी लॉजिकली जर तुम्ही काढल्या असत्या तर उत्तर आलं असतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता इथे पण तुम्ही लॉजिकच्या याच्यावरती पण उत्तर येतं. आता हा तर म्हणा तसा आपला अभ्यासाचाच भाग होता. सर्वात जास्त लोकसंख्येची दशवार्षिक वाढ कुठे झालेली आहे, सो अँड सो फोर्थ. पण लॉजिकली जरी गेले तरी लक्षात येईल काय रे, लोकसंख्येतील दशवार्षिक वाढ सर्वात जास्त कुठे झाली, कोणते आकडेवारी जोडायची आहे. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नंदुरबार. आता सर्वात जास्त कोणतं आहे रे? 35.94. एवढी दशवार्षिक वाढ सर्वात जास्त आहे. कोणत्या शहरामध्ये असू शकते? ठाणेमध्ये किंवा पुणे. 2च मोठी शहर आहेत की जिथे खूप जास्त लोकसंख्या आहे. मग तिथे सर्वात जास्त लोकसंख्येची वाढ पण होणार. मग ठाणे आणि पुण्यापेक्षा मोठं कोणतं आहे? ठाणे. मग उत्तर काय करू आपण? अचं 4 आलंय. अचं 4. त्यानंतर काय रे? सीचं काय राहील? 2 नंबर. ठाण्यानंतर 2 नंबरवर कोण राहील? 30.4 पुणे. सीचं 2 आलंय. बरोबर येत आहे, जुळायला लागतात. त्यानंतर नंदुरबार मोठा की छत्रपती संभाजीनगर? छत्रपती संभाजीनगर मोठे आहे म्हणून काय राहील रे? बीचं 3 आलंय. आणि शेवटी नंदुरबारचं 25.50 आला. जोड्या लावता आल्या. हा प्रश्न लॉजिकली पण येऊ शकला असता आणि आपल्या अभ्यासाचा पण भाग आहे तर डायरेक्टली पण येऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचा. हा तर म्हणा एकदम सोपा प्रश्न होता. त्यांनी लॉलीपॉप टाकला होता आपल्यासाठी. काय म्हणतायत रे? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम लावा. ठीक आहे, तर आता जो चढता क्रम लावायचा आहे कुठून? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा पहिला स्तर कोणता आहे? तपांबर. झालं. काय रे मग पहिला थर कोणता राहील? तपांबर. सी कुठे आहे ऑप्शन मध्ये? पहिला थर. झालं, एकाच ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी सी पण नाहीये पहिल्या याच्यात. बाकीचं तुम्हाला बघायची पण गरज नसती राहिली. राईट, एकदम सोपं करून दिलं त्यांनीच. मग काय रे? पहिलं राहील तपांबर. त्याच तपांबराच्या वरती कोणतं राहील? तपस्तब्दी. तपांबराच्या वर तपस्तब्दी. त्यानंतर त्याच्यावर कोणता थर राहणार? स्थितांबर. स्थितांबरानंतर कोणतं राहील? स्थितस्तब्दी. त्यानंतर स्थितस्तब्दीच्या वरती कोणता थर राहील? मध्यांबर. त्यावर कोणता? मध्यस्तब्दी. आणि सर्वात वरती कोणता राहील रे? थर्मोस्फिअर. त्यालाच आपण आयोनोस्फिअर पण म्हणतो. राईट, तर ही झाली तुमची सरळ जोडी. पण तुम्हाला कशाचीच गरज नव्हती, फक्त तपांबरची लक्षात ठेवायचं होतं. उत्तर डायरेक्टली आलं असतं. ठीक आहे, आलं लक्षात? तर ऑप्शन नंबर 3. चला पुढचा प्रश्न पाहूया. अच्छा, आता हा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचा जो आहे त्याच्यामध्ये PYQ आलेला प्रश्न आहे की काय, तर भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पादन 23-24 मध्ये किती होते? तांदूळाचं किती होतं आणि गव्हाचं किती होतं? तर किती होतं रे? तांदूळाचं उत्पादन होतं 2882 किलोग्राम प्रति हेक्टर आणि गव्हाचं उत्पादन होतं 3559 किलोग्राम प्रति हेक्टर. एवढं त्याचं उत्तर होतं. ठीक आहे, डायरेक्टली आकडा होता. ऑलरेडी याच्या आधी गट ब गट क मध्ये त्यांनी विचारलेला आहे. PYQचा भाग होता. चला आपले मग म्हणून ते PYQ आपण म्हणतो एवढे महत्वाचे आहेत. बरं, आता पुढचं बघा. आता हे पण एकदम सोपा प्रश्न होता. काय रे? हिमालयाचे प्रादेशिक विभाग आणि कोणत्या नद्यांच्या दरम्यान तो विभाग आहे ते. तर आपल्याला माहिती आहे पंजाब हिमालय काय आहे रे? पंजाब हिमालयालाच आपण काय म्हणतो? काश्मीर हिमालय. काय म्हणतो? काश्मीर हिमालय. काश्मीर हिमालय पण म्हणतो त्यालाच, पंजाब हिमालयालाच. राईट, मग काश्मीर हिमालय कशाच्या दरम्यान असेल? तो असेल काश्मीरमध्ये सर्वात वरती नदी कोणती आहे? सिंधू नदी.
त्याच्यानंतर खाली कुठपर्यंत पोहोचते रे ते सिंधूचं एकाच याच्यात आहे, सिंधू ते सतलज. अ च 4 एकाच ठिकाणी आहे. उत्तर आलं. सिम्पल ॲज दॅट. त्यांनी यावेळी जास्त त्रास कमी दिला जोड्या लावताना. एक जोडी जरी तुम्हाला आली तरी डायरेक्टली येत होतं. तर उत्तर काय रे अ च 4 मध्ये. त्यानंतर कुमाऊ हिमालय म्हणजेच होते हिमाचल प्रदेश. ठीक आहे, कुमाऊ हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर त्यामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून जो जाणारा हिमालय आहे त्याला एकत्रित म्हटलं जातं कुमाऊ हिमालय. आणि तो आहे सतलज आणि काली नदीच्या वरती. सतलज खाली काली नदी याच्यामध्ये आहे कुमाऊ हिमालय. मग त्याच्यानंतरचा कोणता राहील रे नेपाळ हिमालय. तो कोणाच्या मध्ये राहील काली आणि तिस्ता नदीच्या. आणि सर्वात शेवटचा कोणता आसाम हिमालय. तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 1 सोपा प्रश्न होता, काही त्याच्यामध्ये असं डिफिकल्ट नव्हतं खूप जास्त. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की खालील विधाने पहा आणि कोणती बरोबर आहे ते सांगा. काय रे तर राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आलेली आहे. तर आता हे जे राज्य खनिज धोरण आहे ते बरोबर आहे, 1999चं होतं आणि त्याच्यानुसारच हे जे सगळे खनिज आहेत ते खाणी खुल्या करण्यात आल्या होत्या प्रायव्हेट सेक्टरसाठी. आता याच्यामध्ये त्यांना जर थोडंसं कॉम्प्लिकेटेड करायचं असलं तर ते म्हणू शकतात की ह्या ज्या खाणी आहेत त्या ॲक्च्युली खुल्या करण्यात आल्या होत्या 1993च्या केंद्रीय खनिज धोरणानुसार. पहिल्यांदा केंद्रीय खनिज धोरणानुसार, पण महाराष्ट्रामध्ये जे करण्यात आल्या त्या राज्य खनिज धोरणानुसार करण्यात आल्या होत्या. तर त्यामुळे मला नाही वाटत हा ऑप्शनमध्ये ते काहीतरी गडबड करतील म्हणून, तर हे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर दुसरं काय, नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे. ऑब्व्हियसली नागपूर विभाग जर सोडला तर कोणतं राहणार दुसरीकडे. आपल्याला माहिती आहे नागपूर विभाग लोह खनिज दुसरीकडे कुठे मिळतं, कोकणात, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये. बरोबर. मग सेकंड स्टेटमेंट पण बरोबर. आणि तिसरं स्टेटमेंट आहे महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973 मध्ये केलेली आहे. हे पण बरोबर आहे. याच्याशिवाय जर तुम्हाला माहिती नसलं तरी पण आपलं लॉजिक असतं काय की जर तुम्हाला माहिती नसेल की असेल की हे ऑप्शन ॲब्सोल्युटली चुकीचं आहे, ठीक आहे, ते ऑप्शन चुकीचं आहे असं जर आपल्याला माहिती असेल तरच आपण ते चुकीचं करतो, अदरवाईज चुकीचं करत नाही. हे लॉजिकनुसार गेलं तर. म्हणून तुम्ही म्हणू शकता की काय रे तसंही पाहिलं तरी तुम्ही उत्तरावर येऊ शकले असते. उत्तर काय, तिन्ही बरोबर. विधान अ, ब आणि क बरोबर आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न पाहूया. हा आपल्या PYQचा प्रश्न आहे. आपण जे PYQचे सेशन घेतले होते आपल्या अकॅडमीमध्ये तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. आणि की जगामध्ये जे वेगवेगळे देश आहेत तिथे स्थलांतरित शेतीला काय काय म्हणतात तर हे आपण डिस्कस केलं होतं, सगळ्यांना आलंच असेल. याशिवायही तुम्हाला फक्त एक जोडी जरी लावली असती, जगातलं नाही माहिती ना काही प्रॉब्लेम नाही, ईशान्य भारतातलं माहिती आहे, झूम डन, ती एक जोडी लावली, बीचं 3 एकाच ठिकाणी आहे, झालं, उत्तर आलंय. याच्याशिवाय आता सांगून देतो, काँगो आणि मध्य आफ्रिकामध्ये त्याला म्हटलं जातं मासोले. त्याशिवाय व्हिएतनाममध्ये म्हटलं जातं रे आणि ब्राझीलमध्ये स्थलांतरित शेतीला म्हटलं जातं रोका. ओके, क्लिअर झालंय. तर ऑप्शन नंबर काय राहील 2. चलो आता जे विद्यार्थी आपल्या राज्यसेवेमध्ये ज्यांचा चांगला स्कोअर येणार आहे आणि ज्यांना मेन्सची तयारी करायची आहे त्याच्यासाठी आपल्या अकॅडमीने 10 पॉइंटर हा कोर्स सुरू केलेला आहे, सुरू करणारे लवकरच. तर तो जो आहे तो स्पेसिफिकली मेन्सच्या अनुषंगाने आहे. त्याच्यामध्ये ज्या सगळ्या नोट्स तयार झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणतंही काम राहिलेलं नाही आहे. ही आपली सेकंड बॅच राहील. याच्या आधी पण आपली एक बॅच झालेली आहे, तिचा रिझल्ट पण चांगला आहे. आणि काय रे तर 10 पॉइंटर बॅच सगळ्याचे तुम्हाला नोट्स मिळतील. त्या प्रिसाईज नोट्स आहेत, त्याच्यामध्ये फापट पसारा काही नाही आहे, तुम्हाला एक्झॅक्ट पॉईंट्स दिलेले आहेत की प्रश्नांमध्ये. मग त्याचं नावच ते 10 पॉइंटर याच्यामुळे ठेवलं की प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही कमीत कमी 10 पॉईंट लिहू शकाल एवढी तयारी तुमची करून घेतल्या जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांनी मेन्सची तयारी करायची आहे ते 10 पॉइंटर्सची जी बॅच आहे ती सुरू करू शकता. याशिवाय
अकॅडमीमध्ये जे नवीन ऑफलाईन नवीन बॅचेस सुरू होत आहेत आपल्या, तर त्या दोन्ही बॅचेस आहे, कंबाईनच्या पण बॅचेस सुरू होत आहेत आणि राज्यसेवेच्या पण बॅचेस सुरू होत आहेत. तर राज्यसेवेचे जे इंटिग्रेटेड बॅच आहे दोन्ही पूर्व मुख्य आणि मुलाखत, तर ही जी बॅचेस आहे तर त्या सुरू होत आहेत तुमच्या. पहिली बॅच आहे सुरू होतीये 22 जूनपासून, पहिली बॅच 22 जूनची आहे. त्यानंतर दुसरी बॅच आहे 20 जुलैला आणि तिसरी बॅच सुरू होतीये 17 ऑगस्टला. तर ही तुमची राज्यसेवेची बॅच झाली. त्याशिवाय जी कंबाईनची बॅच आहे, कंबाईन इंटिग्रेटेड बॅच, गट ब गट क दोन्हीसाठी जी आहे, तर ती जी कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच आहे ती सुरू होणार आहे 29 जूनला पहिली बॅच. दुसरी बॅच सुरू होणार आहे 27 जुलै आणि तिसरी बॅच सुरू होती आहे तुमची 24 ऑगस्टला. ठीक आहे. तर मग ज्या विद्यार्थ्यांना आपला कंबाईनचा अभ्यास करायचा असेल किंवा राज्यसेवेचा करायचा असेल, त्याची अजून चांगली तयारी करायची असेल, तर ते ही बॅचेस आपल्या ज्या आहेत त्या सुरू करू शकतात. ठीक आहे. आता आपल्या हा प्रश्न झालेला होता, त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. कालमापन प्रक्रिया. आता ही हा थोडा डिफिकल्ट प्रश्न होता, विदाउट डाऊट डिफिकल्ट होता. काय रे, तर कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते. आता ही मराठीमध्ये कालांतर संस्कार तुम्हाला जर शब्द माहिती नसेल तुला प्रॉब्लेम होतो. मग काय म्हणताय रे, टाइम लॅप्स ॲनालिसिस. इंग्लिशमध्ये जर पाहिलं काय, टाइम लॅप्सची ॲनालिसिस केल्या जाते. म्हणजे काय, टाइम जर चुकत असेल तर त्याचं ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे काय होतंय रे, तर आता ऑप्शनमध्ये आपण लीप इयर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काय, नॉर्मल इयरमध्ये आपण म्हणतो की 365.25 दिवस होतात, राईट. कारण नॉर्मल जो वर्ष असतो आपण 365 दिवसांचं धरतो, पण ते काय रे 365.25 असायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, लीप वर्ष एक दिवस एक्स्ट्रा आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. तर हे काय रे, टाइम लॅप्स ॲनालिसिस, की टाइम लॅप्स होतोय कॅलेंडरमध्ये, टाइम लॅप्स होतोय. तर याच प्रकारचं पण लीप इयर जे आहे ते काय रे, सोलार कॅलेंडर आहे. कशावर आहे, सूर्यावरतीचं कॅलेंडर आहे हे. सूर्याची ज्या मुवमेंट्स आहेत त्याच्यावर बनवलेलं कॅलेंडर सोलार कॅलेंडर किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर जे आपण युजली आता वापरतो, ते जे कॅलेंडर आहे ते हे कॅलेंडर आहे, सोलार कॅलेंडर. पण भारतामध्ये जे इंडिजियस कॅलेंडर्स आहेत, जे स्थानिक कॅलेंडर आहे, ते सगळे जे धार्मिक कॅलेंडर्स आहेत ते कशावरती आहे रे, लुनार कॅलेंडर आहे. ते कोणते, लुनार, की चंद्राच्या ज्या मुवमेंट्स आहेत, तर त्या चंद्राच्या ज्या मुवमेंट्स आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे त्या ते कॅलेंडर आहे. आणि त्याच्यामध्येच म्हणून मग जो काही एक्स्ट्रा मंथ लागतोय त्याला आपण अधिक मास म्हणतो. त्याशिवाय क्षय मास, त्यानंतर तिथी वृद्धी किंवा लोप म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये पण ज्या काही तिथी सुट्ट आहेत, एका तिथीमध्ये 2 दिवस येत आहेत, सो अँड सो फोर्थ. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे टाइम लॅप्स होतो आणि मग काय रे, अशा याच्यात टाइम लॅप्स ॲनालिसिस केल्या जातं. तर त्यामुळे हे जे प्रश्न आहे हा, तर याच्यामध्ये उत्तर काय राहील, ऑल ऑफ द अबाव. चारही आहे, चारहीमध्ये टाइम लॅप्सचा ॲनालिसिस केला जातं. ठीक आहे. चलो आता पुढचा बघूया. काय रे, गावातील शेतजमिनी. आता हा जो प्रश्न होता हा हिस्ट्रीचा प्रश्न आहे तसा. काय, तर जमीन महसूल जे आहे आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी ज्या जमीन महसुलीची पद्धत होती की ज्याच्यामध्ये टॅक्स भरायची जबाबदारी कुणावर, पूर्ण गावावर राहते. पूर्ण गाव एकत्रितपणे जमिनीचा महसूल भरतात. तर त्याला काय म्हटलं जाते, त्याला महालवारी म्हटलं जाते. तर हा ॲक्च्युली हिस्ट्रीचा प्रश्न आहे तसा, तो त्यांनी मेन याच्यात टाकला जिओग्राफीमध्ये. बरं, आता हा पुढचा प्रश्न पहा. काय रे, हा थोडा कठीण होता, करंटशी रिलेटेड प्रश्न होता. जर तुमचं करंट चांगलं असतं तर आला असता. काय आहे प्रश्न, ते म्हणतात की 9 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णयानुसार बंजारा, लमाण, लव्हाण, तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे. तर ही जी लोकसंख्या आहे ही आधी होती 1000, पण 2024 पासून 9 ऑक्टोबर 2024 पासून ही लोकसंख्या आहे 700. ठीक आहे. तर उत्तर किती असणार आहे तुमचं, 700. क्लिअर. चला पुढचा पाहू. हा करंटचा भाग होता पूर्णपणे. करंट जर चांगलं असतं तर आला असता. त्यानंतर पुढचा हा सोपा प्रश्न होता. काय रे, काय म्हणतायत ते, चला त्यांनी चुका करून दिल्या. पहिलंच म्हणताय काय, अरवली जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. प्रश्नच येत नाही. येतोय काय रे, नाही. काय आहे, सर्वात
जुना, सुरुवात जुना वली पर्वत आहे हा. तरुण आहे का? नाही, म्हणून हे ऑप्शन काय रे? चुकीचं आहे. त्यानंतर काय म्हणता, अरवली पर्वत संगमरवर, ग्रॅनाइट, जस्ता आणि तांबे यासारख्या खनिजांनी समृद्ध आहे. ॲब्सोल्युटली बरोबर आहे, समृद्ध आहे तो खनिजांनी या, त्यामुळे याच्यात काहीच चूक नाही. त्यानंतर या पर्वतरांगांनी शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना आधार दिला. बरोबर आहे. ग्रॅनाइट आहे, संगमरवर आहे, हे कुठं खाणकाम आणि बांधकाम दोन्ही गोष्टींमध्ये वापरलं जातं, त्याला सपोर्टच होईल. त्यानंतर होतं की प्रश्न काय, चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यांसारखे जे ऐतिहासिक किल्ले आहे या पर्वतरांगेत आहे. आता हा जो होता थोडासा स्टेटमेंट ते थोडं कॉम्प्लिकेटेड होतं की आहे की नाही आहे, कारण हे आपला सहसा अभ्यासामध्ये येत नाही. पण काय रे, तुम्हाला माहिती आहे का नाही आहे म्हणून? नाही ना, मग बरोबर मारायचं. अशा वेळी आपण काय करतो, लॉजिकली बरोबर मारतो आणि तेच लॉजिक यावेळी बरोबर आलं. काय की हे तीनही किल्ले जे आहे हे राजस्थानमध्ये आहे आणि अरवली पर्वताचा भाग आहे. ठीक आहे, चलो मग ऑप्शन काय राहणार आहे? बी, सी आणि डी. ऑप्शन काय? बी, सी आणि डी बरोबर आहे. चलो, क्लिअर झालं. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न कठीण होता. आपण कोपेनचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे, कोपेनचे त्रिवार्ता क्लासिफिकेशन वगैरे हे पाहिलेले होते. पण यांनी यावेळी काय विचारलं, R.L. सिंग यांनी भारताचे जे क्लासिफिकेशन आहे, हवामान प्रदेश आहे, त्याची किती क्षेत्रात विभागणी केली? त्याचं उत्तर आहे किती क्षेत्रात रे? 10 क्षेत्रात. त्यांनी 10 क्षेत्रामध्ये भारताचं जे काही हवामानाचा जो विभाग आहेत वेगवेगळे, त्याला कशात किती क्षेत्रांमध्ये डिवाइड केलंय? 10 क्षेत्रांमध्ये. ऑप्शन आहे, उत्तर आहे 10. ठीक आहे. हा थोडा डेप्थ होती या प्रश्नामध्ये. जर डिटेलमध्ये वाचलं असतं तर तुम्हाला मे बी आलं असतं, येऊ शकलं असतं. चला पुढचा प्रश्न पहा. काय रे, महाराष्ट्रातील खालील वन परिमंडळे आणि त्यांची महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राशी असणारी टक्केवारी यांच्या जोड्या लावा. कशाच्या जोड्या लावायच्या आहे? वन परिमंडळ आणि वन क्षेत्राची टक्केवारी. नाही माहिती तुम्हाला किती आहे काय आहे, तरी आपण उत्तर काढू शकतो सहज. काय रे, तर सर्वात जास्त कुठे असेल वनक्षेत्र? गडचिरोली, नागपूर, धुळे आणि ठाणे. आपल्याला माहिती आहे कुठे असणार? 4 पैकी गडचिरोलीमध्ये. मग सर्वात जास्त टक्केवारी कोणती राहिली? 12.5, 20.5, 9.5, 10.4. ऑप्शन काय रे? अचं 2 जोडी आहे का? आहे, झाली. बाकी कुठे 2 आहे पण 2 दिसत पण नाही. पहिल्याच याच्यात तुमची उत्तर निघालं, हेच उत्तर बरोबर आहे. काय रे, गडचिरोलीमध्ये 20.8% जे जो भाग आहे तो वनक्षेत्रात येतो. त्याशिवाय नागपूरचा जो आहे तो किती येतोय? 12.5. त्यानंतर धुळे जे आहे ते किती येणार तुमचा? 10.4% जे भाग आहे धुळे जिल्ह्याचा तो कशात येणार? वनी परिक्षेत्रात. आणि ठाणे 9.5. आता याच्यावरून पण तुम्ही लक्षात घेऊ शकता, ठाणे जे आहे सर्वात जास्त शहरीकरण झालेलं आहे, तर काय असणार तिथे सर्वात कमी वनपरिक्षेत्र असेल. तर या सगळ्यांमध्ये सर्वात कमी किती होतं रे? 9.5. ती जोडी जरी लावली डीचं 3 तरी तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. क्लिअर. सोपा प्रश्न होता, त्यांनी भरपूर लॉजिकसाठी चान्स दिला. चला पुढचा प्रश्न पाहू. आता हा जो आहे तो जास्त ओव्हर थिंकिंग करायची गरज नव्हती, त्यांनी सरळ सरळ दिलाय. काय रे, प्रतिपादन आणि त्याचं कारण. काय आहे प्रतिपादन? परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. परिसंस्था जी आहे, इकोसिस्टीम. परिसंस्था म्हणजे काय? इकोसिस्टीम. तर ही काय आहे? नॅचरल रिसोर्स सिस्टीम आहे, नैसर्गिक संसाधन आहे. बरोबर आहे, काही चूक येते यात? काहीच नाही. त्यानंतर कारण काय? का बरं त्याला नैसर्गिक संसाधन प्रणाली म्हणतात? कारण ही परिसंस्था ही एकल संकल्पना आहे ज्यामध्ये भौतिक पर्यावरण आणि जैविक घटक, मग त्यांनी भौतिक पर्यावरणाचं पुरा एक्सप्लेनेशन दिलं, कारण इकोसिस्टमची डेफिनेशनच ती आहे. काय तर भौतिक आणि अजैविक घटक आणि मानव, प्राणी, सूक्ष्मजीव आणि वनस्पती एकाच चौकटीत एकत्रित राहतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? नैसर्गिक संसाधन म्हटलं जातं. तर स्टेटमेंट कोणतं राहील? ऑप्शन नंबर ए, की ए आणि आर अचूक असून आर हे चे योग्य स्पष्टीकरण आहे. क्लिअर झालं. चलो पुढचा पाहूया.
आता मॉन्ट्रियल करार आला रे बाबू ओझोनचा. आपल्याला माहिती आहे मॉन्ट्रियल करार ओझोन, क्योटो करार कार्बन डायऑक्साईड, हे आपल्याला माहिती आहे. तर आता मॉन्ट्रियल कराराबद्दल प्रश्न आहे, काय म्हणतोय की ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती आणि वापर करणे. बरोबर आहे, संबंधित आहे. मॉन्ट्रियल करार त्याच्याशीच रिलेटेड होता, एकच गोष्ट होती त्याच्यामध्ये, काय तर ओझोनला मारणारी जी गॅसेस आहे ते बंद करायचे. त्यानंतर दुसरं काय म्हणताय रे, पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितिकी संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करणे. याचा आणि ओझोनचा काही संबंध आहे का रे? नाही ना. बस तर मग ओझोन, आपण मॉन्ट्रियल करार ओझोन सोडून दुसरं काहीच नाही आहे, फक्त तो ओझोनसाठीचा होता. त्यानंतर तिसरा काय, ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास करणे. ओझोनचा संबंध आहे का रे? नाही. ओझोन प्रदूषण काही घेणं देणं नाही आहे. ओझोनचं एकच कारण होतं काय, क्लोरोफ्लोरोकार्बन. मग हे पण स्टेटमेंट काय रे, चुकीचं आहे. एकमेव स्टेटमेंट बरोबर असणार कोणतं, फक्त ए. कोणतं विधान मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहे, फक्त अ. ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती आणि वापर कमी करायचं त्यावेळी ठरवण्यात आलं होतं आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात जी आहे अंमलबजावणी पण झालेली आहे. ओके, चलो. आता हे नेहमी त्यांचा प्रश्न असतो एन्व्हायरमेंट मधला की इकोसिस्टीम डेफिनेशन कोणी दिली, इकॉलॉजीची डेफिनेशन कोणी दिली. यावेळी त्यांनी विचारलं काय रे, बायोमची डेफिनेशन कोणी दिली किंवा बायोम संकल्पना कोणी मांडली. आता त्यातले दोघं जण तर नेहमी जे दिसत आहेत, एजी टान्सले आणि A.H. हक्कल. आपल्याला माहिती आहे आधीचे PYQ मध्ये येऊन गेले, पण एजी टान्सले जो आहे तो कशाचा आहे, इकोसिस्टीमचा. E.H. हक्कल कशाचा आहे, इकॉलॉजीचा. ठीक आहे. आणि जे बायोम आहे किंवा जीवसंहती आहे ती संकल्पना कोणी दिली रे, F. क्लेमेंट्स हा सायंटिस्ट होता. त्यांनी जे आहे 1916 मध्ये ही संकल्पना दिली, जीवसंहिती किंवा बायोम. क्लिअर झालं. आता हा प्रश्न पुढच्या परीक्षेसाठी पण लक्षात असू द्या, PYQ मध्ये आता हा जोडला गेलाय. चलो, लक्षात आलं. जीवसंहती संकल्पना कोणी दिली, F. क्लेमेंट्स यांनी दिलेली आहे. ओके. आता पहा काय म्हणताय रे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत चूक केलेली नसावी की बरोबर आहे, असं गडबड झालेली नाही आहे का, नाही आहे की नाही ते चेक करून घे जा. बरं, नाहीतच्या पाहायचे आहेत. काय रे, पहिलं कोणती विधाने बरोबर नाही. पहिलं विधान काय आहे, 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती. 1952 मध्ये मॉन्ट्रियल मध्ये होती का रे? नाही. कुठे होती? रिओ ब्राझील येथे ही पर्यावरण आणि विकास परिषद झाली होती. त्यामुळे काय रे, पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे किंवा काय, बरोबर नाही. मग असलंच पाहिजे ऑप्शन मध्ये. त्यानंतर दुसरं काय म्हणताय, 1987चा ब्रंटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे. आता हा जो स्टेटमेंट आहे, हे जे स्टेटमेंट आहे हे कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये गडबड होऊ शकते. कारण त्यांनी काय म्हटलंय रे, 1987चा जो ब्रंटलँड अहवाल आहे, बरोबर आहे, तो पर्यावरणाशी रिलेटेड अहवाल होता. तो कशाशी म्हणतायत की संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी, पण कुठची, नैरोबी. आता गोष्ट काय झालेली, 87 मध्येच पहिलं ब्रंटलँड अहवाल आला, सोबतच काय तेव्हाच नैरोबी येथे संयुक्त राष्ट्राची परिषद पण झालेली आहे. 1987 मध्येच जी आहे ती संयुक्त राष्ट्राची परिषद झाली आणि ती पण नैरोबी येथेच झाली. त्याच्याशी ब्रंटलँड अहवाल संबंधित आहे. पण जर त्यांनी फोकस केला की दुसऱ्या परिषदेत, तर दुसऱ्या परिषदेशी मात्र ब्रंटलँडचा अहवालाचा संबंध नाही. ती 1982 मध्ये झाली होती, संयुक्त राष्ट्राची दुसरी परिषद जी नैरोबीमध्ये झाली होती ती. तर आता त्यांच्या गडबडीमध्ये त्यांनी काहीतरी गडबड केलेली असू शकते. जर त्यांनी याच्यामध्ये जर संयुक्त राष्ट्राचं फक्त नैरोबी अहवाल आणि ब्रंटलँड अहवाल याची जर जोड घेतली तर ऑप्शन बरोबर आहे. पण त्यांनी जर म्हटलं दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे तर होईल ऑप्शन चुकीचं होऊ शकतं. तर हे ऑप्शन चुकीचं होऊ शकतं. तर आता हा जो प्रश्न आहे तो थोडा संदिग्ध आहे. काय आहे? संदिग्ध आहे हा प्रश्न.
दोन्हीही उत्तर असू शकतात, बरोबर पण असू शकतं, पण त्यांनी दुसऱ्या परिषदेचा गोष्ट काढली नाही पाहिजे, पण दुसऱ्या परिषदेची जर गोष्ट काढली ऑप्शन चुकीचं राहणार. ठीक आहे. त्यानंतर म्हणून काय रे, दोन्ही ऑप्शन चुकीचे आहे, पहिला आणि दुसरं चूक आहे. त्यानंतर काय, मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. बरोबर. काय रे, क्योटो प्रोटोकॉल कशाशी होता, तर ग्रीन हाऊस गॅसेस, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, त्याच्यानंतर फ्लोरोकार्बन्स वगैरे सगळे ज्याच्यामुळे तापमान बदल होतो, हरितगृह व जे फिनोमिनन आहे तो तयार होतोय, राईट. तर ग्रीन हाऊस इफेक्ट तयार होतोय. तर त्या सगळ्यांच्या बाबतीत मग काय, हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. पण आपल्याला काय पाहिजे रे, चुकीचे स्टेटमेंट. मग चुकीचे स्टेटमेंट कोणते आहे, ए आणि बी, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर हे ऑप्शन नंबर तुमचा 3 राहील. संदिग्ध आहे प्रश्न, पण मोस्ट प्रॉबेबली उत्तर येईल त्याचं ए आणि बी. पण त्यांनी जर हे दुसऱ्या परिषद चुकून टाकलेलं असेल तर ते पहिल्या की मध्ये तुमचं उत्तर येईल की फक्त ए, विधान ए बरोबर, हे चुकीचं आहे म्हणून. पण ॲट द एंड ऑफ द डे सेकंड की मध्ये येईल, कधी येईल, पण उत्तर हेच राहील की दोन्हीही चुकीचे आहेत, पहिले 2 चुकीचे आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न आहे हा. ते म्हणतात की खालील प्रमुख हरितगृह वायूंचा त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा. सोपा प्रश्न आहे एकदम. काय म्हणताय, हरितगृह वायूंचा उतरता क्रम लावायचा आहे. ठीक आहे. त्यांच्या टक्केवारीनुसार की ते जेवढं कंट्रीब्यूट करतात ग्लोबल वॉर्मिंगसाठी त्याच्यामध्ये. तर सर्वात जास्त कोण कंट्रीब्यूट करतात रे, सर्वात जास्त हे कोणाचं आहे प्रमाण, कार्बन डायऑक्साईडचं. ठीक आहे. मग पहिलं राहील कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कोण करतं, मिथेन. तसं जोडीमध्ये दुसरं ऑप्शन पण नाही दिलं, मिथेन दुसऱ्या नंबरवर येईल. त्यानंतर कोणतं येते रे, तर त्यानंतर येतं नायट्रस ऑक्साईड. आणि फ्लोरिनेटेड वायू जे आहे ते सर्वात कमी. ऑलरेडी याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की जे फ्लोरिनेटेड वायू आहे ते ओझोन पण डिस्ट्रॉय करायचं काम करायचे, त्यामुळे ते फ्लोरिनेटेड वायूचं प्रमाण ऑलरेडी कमी झालेलं आहे. त्याच्यापेक्षा कोणाचं जास्त आहे, नायट्रस ऑक्साईडचं. जे आपल्या तुमचं जे औष्णिक विद्युत केंद्र आहे, ठीक आहे, तर ते जे थर्मल पॉवर प्लांट आहे तर त्याच्यामधून वगैरे नायट्रस ऑक्साईड मोठ्या प्रमाणात सोडला जातो. तर उत्तर काय राहील तुमचं, 1. क्लिअर झालं. फ्लोरिनेटेड वायू जे आहे ते सर्वात कमी प्रमाणात राहणार. क्लिअर. चलो, तर हे झाले तुमचे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे प्रश्न. ठीक आहे. तर याच्याशिवाय आहे का कोणता, नाही. तर हे झाले काय रे तुमचे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे प्रश्न झालेत. आता होपफुली तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येऊन गेलेला असेल. ठीक आहे. चालेल. धन्यवाद.